नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी मराठी मॅट्रिमोनी या नवीन यूट्यूब चॅनलवरती। नवीन याकरता मित्रांनो, कारण प्रत्येक वेळी जी नवीन माहिती आम्ही घेऊन येतो ती नवीनरित्या तुमच्यासमोर सादर केली जाते, त्यासाठी हा नवीन मराठी चॅनल आहे। तर मित्रांनो, चला करूया सुरुवात आजच्या व्हिडिओला। आज आपण स्नेहाजींची माहिती पाहणार आहोत। आणि जर मित्रांनो आपणही या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल, तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण हा चॅनल खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक वेळी नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं जरुरी आहे आणि यासाठी कोणतेही पैसे लागत नाहीत, पूर्णतः मोफत आहे। मित्रांनो, बऱ्याच पुरुषांच्या बऱ्याच महिलांच्या विवाहाच्या अडचणी सध्या चालू आहेत, त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तुमच्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू। तर मित्रांनो, आजचा जो स्नेहाजींचा बायोडेटा आलेला आहे तो तुमच्यासमोर मी सादर करत आहे। मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, ज्यामुळे तुम्ही जर एकदा हा व्हिडिओ शेअर केलात तर कळत नकळत तुमच्याकडून एक पुण्याचं काम जरूर होऊन जाईल, एक असं काम होऊन जाईल की या मुलीचं लग्न होऊन जाईल, ज्यामुळे कळत नकळत तुमच्याही विवाहासाठी कोणी ना कोणी हालचाली जरूर करत असेल। तर मित्रांनो, करतो मी सुरुवात आजच्या या व्हिडिओला। सर्वप्रथम त्यांचा मेसेज मला आलेला हाय म्हणून, असे 3 मेसेज आलेले मला हाय 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 करून। त्याच्यानंतर हॅलो मेसेज आला, मग कदाचित मी त्यावेळेस बिझी होतो, मग जेव्हा मी मेसेज पाहिले तेव्हा मी त्यांना रिप्लाय दिला, हां बोला कोण आहे आपण। तर त्यांनी जे चॅटिंग केलं ते हिंदीमध्ये आहे, मी तुम्हाला ते मराठीत ट्रान्सलेट करून सांगत आहे। माझं नाव स्नेहा आहे आणि मला लग्नासाठी प्रोफाईल बनवायची आहे, काय आपण माझी मदत करू शकता का? तुम्ही मॅरेज ब्युरोवाले आहात? ते म्हटलं हां बोला, तुमची पूर्ण माहिती आम्हाला पाठवून द्या, जेणेकरून आम्ही ती माहिती यूट्यूबला पब्लिश करू आणि त्यामुळे तुमचा विवाहाचा जो प्रॉब्लेम आहे, जी समस्या आहे ती सॉल्व होईल। तर पुढे त्या बोलतात की पूर्ण कोणती माहिती, बायोडेटा का? तर म्हटलं हां, तुमचा फोटोसुद्धा एक पाठवून द्या, जेणेकरून लोकांच्या लक्षात येईल की या मुलीची ही माहिती आहे। तर म्हटलं की ठीक आहे, मी पाठवते। त्याच्यानंतर त्यांनी हा फोटो पाठवलेला आहे, आपण पाहू शकताय आपल्या स्क्रीनवरती। त्याच्यानंतर त्यांनी खाली त्यांची माहिती पाठवली, जर का तुम्हाला मुलगी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा मित्रांनो। तर पुढे त्यांची माहिती सांगतात की माझं नाव स्नेहा आहे, मी गोरेगावला राहते आणि खूप साधी मुलगी आहे मी आणि मिडल क्लासमधून आहे। तर ही अशी मुलगी तुम्हाला भेटणं बहुधा कठीणच, कारण खूप सुंदर मुलगी आहेत। आपण पाहू शकता त्यांची जी स्माईल आहे ती खरंच खूप छान आहे। आणि आत्ता त्यांनी ब्लॅक ड्रेसवरती जो फोटो पाठवलेला आहे तोही खरंच खूप सुंदर आहे। त्याने BA केलेलं आहे, शिवाय फॅशन डिझायनिंग केलेलं आहे। तर मिडल क्लासमध्ये आहेत या, आणि शिवाय त्यांनी फॅशन डिझायनिंग BA केलेलं आहे, त्यामुळे साधारणच त्यांचं एज्युकेशन जे आहे तेही साधारणच आहे, कोणत्याही साधारण मुलाला आवडेल अशी ही मुलगी आहे। तर त्यांची जन्मतारीख आहे 22/7/1990 आणि जन्मवेळ आहे 12:45. त्या सध्या जॉब करतात इंडियन गव्हर्मेंट पोस्ट ऑफिसमध्ये, जे आपलं भारतीय डाक विभाग आहे, पोस्ट ऑफिस आहे, त्याच्यामध्ये ते जॉब करतात। जिथे जॉब करतात तिथला ॲड्रेस त्यांनी दिलेला नाही आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नंतर त्यांच्याकडून घेऊ शकता। मला चांगला मुलगा पाहिजे जो गव्हर्मेंट जॉब करत असेल। तर तुम्हाला जर गव्हर्मेंट जॉब असेल तुमचा, तर तुमच्यासाठी ही मुलगी खरंच सुटेबल असू शकते। जो मुंबईमध्ये राहणारा असेल आणि मुंबईमध्ये त्याचं स्वतःचं फ्लॅट किंवा घर असेल असा मुलगा हवा आहे। आईवडील, भाऊ बहीण यांच्यासोबत राहायला हिला आवडेल, जॉईंट फॅमिलीमध्ये हिला राहायला आवडतं। आणि जर का तुमची जॉईंट फॅमिली असेल आणि तुम्हीही जॉईंट फॅमिलीला सपोर्ट करत असाल तर ही मुलगी खरंच तुमच्यासाठी। आजकालच्या मुलींच्या अपेक्षा बघता की त्यांना फक्त आईवडील नको आहेत, फक्त आणि फक्त नवरा हवा आहे, तर त्यांच्या हा विरोधाभासात हा बायोडेटा त्यांनी पाठवलेला आहे। खरंच अशी मुलगी भेटणं खूप अवघड आहे। तर
तुम्हाला जर ही मुलगी आवडली असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये जायचं आहे, तुमची संपूर्ण माहिती द्यायची आहे आणि संपूर्ण माहिती दिल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांकही तिथं द्यायचा आहे. कारण बरेच मुलं मुली कमेंट बॉक्समध्ये येतात, कमेंट वाचतात आणि तिथंच बरेच नंबर एक्सचेंज होतात. तर तुम्ही सुद्धा कमेंट केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे किंवा तुमची माहिती वाचून एखाद्या मुलीला तुमची माहिती आवडली तर त्यास तुम्हाला डायरेक्टली कॉन्टॅक्ट जरूर करतील. तर पुढची माहिती मी तुम्हाला सांगतो. जो मला आणि घरातल्या सर्व माणसांना समजून घेणार असेल, म्हणजे ज्याच्या घरातील माणसं समजूतदार असतील, असा मुलगा मला हवा आहे, असं घर मला हवं आहे आणि बस एवढंच मला सांगायचं आहे, असं त्या बोलतात. आणि ही सर्व माहिती तुम्ही यूट्यूबला पब्लिश करा अशी त्यांनी रिक्वेस्ट केलेली. तर म्हटलं ओके, आज होऊन जाईल तुमचं. तर त्यांनी सांगितलं की थँक्स इन ॲडव्हान्स. त्यांनी धन्यवाद म्हटलेत की तुम्ही जी माझी माहिती पब्लिश करणार आहात त्यासाठी मी खरंच तुमचे आभारी आहे. तर मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. जर ही माहिती तुमच्या उपयोगाची नसेल तर प्लीज शेअर करा, ज्याने नकळत तुमच्या हातून एखादं चांगलं काम नक्कीच घडून जाईल. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.